बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशा जयघोषाने उजळून उठणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे पावन ठिकाण म्हणजे आदमापूर. संत सद्गुरू बाळूमामांची ही कर्मभूमी. आज आपण बाळूमामांच्या समाधी मंदिराचं, मेतके इथल्या ऐतिहासिक खांबाचं आणि मामांच्या धर्मपत्नी सत्यवा माता यांच्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत. आत्ता आपण आलो आहोत आदमापूरमधील बाळूमामांच्या समाधी मंदिराकडे. आदमापूर हे आज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. चपला काढून दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर थोडं पुढे जाऊन डाव्या हाताला दिसलं सद्गुरू श्री बाळूमामा देवालय यांचं हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. इथे आलेले भक्त किंवा लोकलाइट्स उपचार घेऊ शकतात. खरंच मंदिराच्या आवारात ही हॉस्पिटलची सुविधा मला खूप अप्रतिम वाटली. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. 1892मध्ये जन्मलेल्या बाळूमामांनी 1966मध्ये याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. बाळूमामांना दत्त स्वरूपी मानले जाते. बाळूमामा मेंढपाळ समाजात जन्मले आणि त्यांनी आयुष्यभर मेंढ्यांसोबत रानोमाळ फिरून लोकांच्या व्याधी आणि दुःख दूर केली. हे मंदिर दगडी कोरीव कामात असून अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. मंदिराच्या आवारात हा एक जुना पिंपळाचा पार आहे, जिथे नाणे चिटकवण्याची एक जुनी पद्धत आहे. जर तुमचं नाणं त्या पाराला चिटकलं तर तुमची इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. बाळूमामांनी आयुष्यभर कुणीही भुकेला राहू नये ही शिकवण दिली. त्यांच्या याच संकल्पनेतून आदमापूरमध्ये विनामूल्य अन्नछत्र चालवले जाते. इथे दररोज शेकडो भक्त अगदी आदराने महाप्रसादाचा लाभ घेतात. इथे स्वतःच्या जेवणाचं ताट स्वतः धुवून ठेवण्याची शिस्त आहे. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता इथे हा मोठा आणि प्रशस्त डायनिंग हॉल बांधण्यात आला आहे. एकाच वेळी शेकडो लोक बसून जेवण करू शकतात अशी उत्तम सोय इथे आहे. महाप्रसादाची वेळ सकाळी 11:30 ते 2 आणि संध्याकाळी 8 ते 10 अशी आहे. अन्नछत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथली शिस्त. कितीही गर्दी असली तरी अत्यंत शांततेत आणि रांगेत भक्तांना जेवण दिले जाते. स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा अत्यंत स्वच्छ ठेवली जाते. अन्नछत्रामध्ये काम करणारे बहुतांश लोक हे स्वयंसेवक आहेत. कसलाही मोबदला न घेता केवळ भक्तिपोटी हे सेवा करतात. हे मंदिर खूप प्रसन्न आहे आणि भक्तांची सोय इथे अप्रतिम आहे. बाळूमामांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो अगदी अर्ध्या तासावर असलेल्या मेतके या गावाला. बाळूमामांच्या जीवनात या गावाला विशेष स्थान आहे. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मामांनी स्वतःच्या हाताने रोवलेला एक लाकडी खांब. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला भूतबाधा किंवा नकारात्मक शक्तीचा त्रास आहे त्यांनी या खांबाला स्पर्श केल्यास किंवा मिठी मारल्यास तो त्रास दूर होतो. श्रावण महिन्यात या खांबाची विशेष पूजा केली जाते आणि हजारो भक्त या आध्यात्मिक अनुभवासाठी इथे येतात. मंदिरामध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे तुम्हाला आतला परिसर बघायला मिळणार नाही. पण तुम्ही आदमापूरला आल्यानंतर मेतकेमधील या मंदिराला नक्की भेट द्या. इथला अनुभव खरंच खूप सुंदर आणि वेगळाच होता. बाळूमामांच्या सामर्थ्यामागे ज्यांची साथ होती त्या म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी सत्यवा माता. इथेच मेतकेमध्ये त्यांचंही भव्य मंदिर आहे. हे आहे सत्यवा माता मंदिर. वा, काय कलाकृती आहे.
खूपच रिअलिस्टिक वाटतंय ना? सत्यवा माता यांनी मामांच्या कठीण काळात त्यांना साथ दिली. भक्त जेव्हा मेतकेला येतात तेव्हा मामांच्या दर्शनासोबतच सत्यवा मातेचे दर्शन घेणे अनिवार्य मानले जाते. आई म्हणून या मंदिरात त्यांची मनोभावे पूजा केली जाते. या मंदिरामधील नक्षीकाम आणि पुतळ्यांचा देखावा खरंच पाहण्यासारखा आहे. तर आदमापूरला गेल्यानंतर तुम्ही एकाच वेळी या तिन्ही मंदिरांचं दर्शन घेऊ शकता. अशा बऱ्याच फिरण्याच्या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.